वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. पदाचे नाव टेक्निशियन ग्रेड 2 असे आहे. बेसिक पे मध्ये दरवर्षी 3% इन्क्रीमेंट होणार आहे. ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर या पदांविषयीची डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सना आणि सबस्क्रायबर्सना मनापासून खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. या ठिकाणी टेक्निशियनच्या जागा भरल्या जाणार आहेत. कंपनी प्रोफाईल दिलेला आहे. पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे. नेम ऑफ द पोस्ट इथे दिलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट अँड फिटरच्या जागा भरल्या जाणार आहेत. पे स्केल दिलेला आहे 20,480 रुपये बेसिक पे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया, अप्पर एज लिमिट दिलेली आहे 27 वर्षे. उमेदवाराचं वय हे 27 वर्षापेक्षा जास्त नसावं. क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे 10वी उत्तीर्ण प्लस ITI झालेले विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात. इमेलिमेंट्स आणि बेनिफिट्स दिलेले आहेत. 20,480 रुपये पर मंथ सॅलरी मिळणार आहे आणि ॲन्युअल इन्क्रीमेंट दरवर्षी 3% मिळणार आहे. प्लस उमेदवारांना PF, ग्रॅज्युएटी, मेडिकल बेनिफिट्स, लिव्ह आणि इतर जे बेनिफिट्स आहेत ते देखील मिळणार आहेत. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज रिझर्वेशन मिळणार आहे. एज रिलॅक्सेशन देखील दिलेलं आहे. SC ST उमेदवारांसाठी 5 वर्षे, OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षे. मोड ऑफ सिलेक्शन 2 स्टेजेसमध्ये सिलेक्शन होणार आहे. यामध्ये रिटन टेस्ट असेल आणि ट्रेड टेस्ट होणार आहे. इंटरव्ह्यू होणार नाहीत. रिटन टेस्टसाठी सर्वच इलिजिबल कॅन्डिडेट्सना बोलवलं जाईल आणि रिटन टेस्टमध्ये उमेदवारांचा परफॉर्मन्स बघून त्यानुसार 1:4 या प्रमाणात उमेदवारांना ट्रेड टेस्टसाठी बोलवलं जाईल. रिटन टेस्टसाठी महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि नागपूर या ठिकाणी एक्झामिनेशन सेंटर्स असतील. क्वेश्चन पेपर हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषांमध्ये असेल. परीक्षेच्या वेळेस उमेदवारांनी वेबसाईटवरून आपलं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याविषयी तुम्हाला ईमेल आणि SMS द्वारे कळवलं जाईल. उमेदवारांनी परीक्षेला जाताना हॉल तिकीट आणि एक ID प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक ID प्रूफ तुमच्याकडे असावा आणि त्याची एक झेरॉक्स कॉपी देखील सोबत ठेवायची आहे. जे उमेदवार शॉर्टलिस्ट होतील त्यांना ट्रेड टेस्टसाठी बोलवलं जाईल आणि ही ट्रेड टेस्ट हैदराबाद येथे होणार आहे. ट्रेड टेस्टच्या अगोदर उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा राऊंड क्लिअर करतील त्यांनाच ट्रेड टेस्टसाठी बोलवलं जाईल. ट्रेड टेस्टसाठी त्याची तारीख, वेळ आणि ठिकाण याविषयी उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर ईमेल ID वर कळवलं जाईल. तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये उमेदवारांनी ट्रेड टेस्टला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहेत त्याविषयीचे डिटेल्स इथे दिलेले आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म ड्युली साइन अँड विथ रिसेंट कलर पासपोर्ट साईज फोटो, हॉल तिकीट. जो फॉर्म तुम्ही भरणार आहात त्याची प्रिंटआउट सोबत घेऊन जायची आहे. तसेच जो फोटोग्राफ तुम्ही अपलोड करणार आहात त्या फोटोग्राफच्या 8 ते 10 कॉपीज सोबत ठेवायच्या आहेत. त्यानंतर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, त्यासाठी 10वीचं सर्टिफिकेट, ITIचं सर्टिफिकेट, त्यानंतर एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर ते सर्टिफिकेट. जे उमेदवार एम्प्लॉईड आहेत, नोकरी करत आहेत, त्यांनी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देखील सादर करायचं आहे. तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल तर त्याविषयीचं सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर PWD कॅन्डिडेटने आपलं सर्टिफिकेट सादर करायचं आहे आणि इतर सर्टिफिकेट्स उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना घेऊन जायचे आहेत. जनरल कंडिशन्स इथे दिलेल्या आहेत. जनरल, OBC, EWS कॅटेगरीच्या उमेदवारांनी 750 रुपये प्लस बँक चार्जेस भरायचे आहेत. ही फी नॉन रिफंडेबल आहे. SC ST PWD कॅन्डिडेटनी फी भरायची नाही, त्यांना फीमधून सूट देण्यात आलेली आहे. इतर उमेदवारांनी जर फी भरली नाही तर त्यांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही. फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन स्वीकारले जातील. सिलेक्टेड कॅन्डिडेट कॅन बी पोस्टेड टू एनी ऑफ द लोकेशन्स अक्रॉस इंडिया टू सर्व द कंपनी. उमेदवारांचं पोस्टिंग हे भारतभर कुठेही होऊ शकतं. उमेदवारांना जर काही प्रश्न असतील तर त्यांनी दिलेल्या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी FAQs दिलेले आहेत ते वाचून घ्यायचे आहेत. उमेदवारांकडे व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे आणि हा ईमेल ID तसेच मोबाईल नंबर ही रिक्रुटमेंट प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत ॲक्टिव्ह ठेवायचा आहे. तसेच त्यामध्ये बदल देखील करायचा नाही. ओनली इंडियन नॅशनल्स आर इलिजिबल टू अप्लाय. भारताचं नागरिक तुम्ही असलं पाहिजे. हाऊ टू अप्लाय विषयीच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यानंतर करिअर्स, करंट जॉब ओपनिंग्स फॉर ॲडव्हर्टाइजमेंट डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे.
ऑनलाईन ॲप्लिकेशन 23/3/2024ला सुरू झालेले आहेत. शेवटची तारीख 13/4/2024 आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन पूर्ण भरल्यानंतर उमेदवारांनी आपल्या फॉर्मची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. त्यानंतर उमेदवारांनी पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ, सिग्नेचर आणि इतर जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहेत. प्रोसिजर टू पे ॲप्लिकेशन फी थ्रू SBI कलेक्ट. SBI कलेक्टद्वारे उमेदवारांनी फी भरायची आहे. इम्पॉर्टंट डेट्स इथे दिलेले आहेत. 23/3/2024ला ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. 13/4/2024 ही शेवटची तारीख आहे. अवेलेबिलिटी ऑफ द रिटर्न टेस्ट हॉल तिकीट फॉर डाउनलोड अँड अवेलेबिलिटी ऑफ हॉल तिकीट फॉर ट्रेड टेस्ट फॉर डाउनलोड. तर रिटर्न टेस्ट आणि ट्रेड टेस्ट विषयीचे डिटेल्स वेबसाईटवर अपडेट केले जातील. त्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यायची आहे आणि डेट्स चेक करत राहायचे आहेत. सतर्कतेचा इशारा इथे दिलेला आहे की कोणत्याही थुलथापांना उमेदवारांनी बळी पडू नये. फॉर्म भरताना उमेदवारांना काही क्वेरीज असतील तर इथे ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, त्यावरती उमेदवारांनी कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसेच डेप्युटी मॅनेजर टेक्निकलच्या जागा देखील निघालेल्या आहेत. या पदांसाठी 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. अप्पर एज लिमिट 32 इयर्स दिलेली आहे. पे स्केल 50,000 ते 1,60,000 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन BE BTech झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच ME MTech झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. ECE किंवा EEE मध्ये उमेदवारांचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन झालेलं असावं. इसेन्शियल वर्क एक्सपिरियन्स या पदासाठी मागितलेला आहे. दुसरं पद आहे डेप्युटी मॅनेजर टेक्निकल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. ECE किंवा CSE मध्ये उमेदवारांचं ग्रॅज्युएशन झालेलं असावं. एम्युलमेंट्स आणि बेनिफिट्स कंपनीच्या नियमाप्रमाणे उमेदवारांना सॅलरी आणि इतर बेनिफिट्स मिळतील. रिलॅक्सेशन अँड एक्झेम्पशन्स शासकीय नियमाप्रमाणे कास्ट वाईज एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. ॲप्लिकेबल रिझर्वेशन कास्ट वाईज रिझर्वेशन देखील मिळणार आहे. मोड ऑफ सिलेक्शन पर्सनल इंटरव्ह्यू होतील. पर्सनल इंटरव्ह्यूच्या डेट, टाईम आणि व्हेन्यू उमेदवारांना ईमेलद्वारे कळवलं जाईल. त्यावेळेस उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील होईल. जनरल कंडिशन्स इथे दिलेल्या आहेत, त्या उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. जनरल OBC आणि EWS कॅटेगरीच्या उमेदवारांनी 1,000 रुपये फी भरायची आहे प्लस बँक चार्जेस. SC ST PWD आणि रेग्युलर एम्प्लॉईज जे आहेत ECILचे त्यांनी फी भरायची नाही, त्यांना फीमधून सूट देण्यात आलेली आहे. वेबसाईटचा ॲड्रेस इथे दिलेला आहे, त्या ठिकाणी FAQs दिलेले आहेत, ते उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर फॉर्म भरायचा आहे. प्रोसिजर टू पे ॲप्लिकेशन फी थ्रू SBI कलेक्ट सेम आहे, 1,000 रुपये फी भरायची आहे. हाऊ टू अप्लाय हे आपण कव्हर केलेलं आहे. ऑफलाईन ॲप्लिकेशन पाठवायचं नाही. इम्पॉर्टंट डेट्स 23/3ला ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. 13/4/2024 ही शेवटची तारीख आहे. इंटरव्ह्यू डेटविषयी उमेदवारांना नंतर कम्युनिकेट केलं जाईल. या ठिकाणी जॉब डिस्क्रिप्शन, जॉब डिटेल्स दिलेले आहेत, ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ॲप्लिकेशन फॉर्म देखील दिलेला आहे. या पेजवरती येऊन उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तसेच टेलिग्राम चॅनलवरती देखील उपलब्ध करून दिली जाईल. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे. भारत सरकार परमाणु ऊर्जा विभाग का उद्यम, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज. त्यामुळे जे उमेदवार परफेक्टली इलिजिबल आहेत, ज्यांचं ITI झालेलं आहे आणि जे उमेदवार BE BTech झालेले आहेत, त्या उमेदवारांनी या पदांसाठी जरूर अर्ज करा. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हा सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.